आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. चला, बेर्डे परिवार स्वयंपाकघरात आलेला आहे. तुमचं फार मनापासून स्वागत. स्वानंदी, प्रियाताई आणि अभिनय. आता पहिला पदार्थ आपल्याला करायचा आहे. मुळात तो करणार कोण? मी करणार. पहिला मान आईचा. Yes. बर, काय व्हेज नॉन व्हेज? नाही व्हेजच. व्हेज आहे. आणि मिसळ करूया आपण एक छानशी. हा सर, हे बघा, सरड्याची धाव कुंपणापर्यंत. मला माहिती तुम्ही अट्टल नॉनव्हेज खाणारे आहात, पण मला आयुष्यभर जर तू नाश्त्याला मिसळ दिलीस तर मी आयुष्यभर मिसळ खाईल. आणि पोटभरीच आहे बेसिकली. मिसळीसाठी लागणारं साहित्य काय ते बघूया. हे वाटण आहे कांदा, सुकं खोबरं, थोडंसं ओलं खोबरं आणि खसखस. बर. छान खरपूस भाजून घेऊन हे वाटण केलेलं आहे. बरं. त्याच्यानंतर थोडा टॅमॅटो, हो. कांदा लसूण मसाला, हा. मिरची पावडर, गरम मसाला. हे मिक्स मोड आहेत सगळे. काही लोक मटकीही वापरतात, मिक्स मोड पण वापरतात. थोडासा बटाटा, कढीपत्ता, धने पावडर आहे, हिंग आहे, मीठ, खसखस, जिरं, मोहरी आणि हळद, आणि कांदा, लिंबू, परफेक्ट. आणि गरम मसाला. आणि हे फरसाण आहे. फरसाण आहे वरतून. वा, फार छान. चला मग लगेच कृती करूया. येस. काय करायचं पहिल्यांदा? आपण पहिल्यांदा गॅस पेटवून घेऊया. येस, पेटला. बियॉन्ड अप्लायन्सेस ची आमची ही शेगडी आहे. छानच आहे. तुम्हाला काय काय लागणार आहे? तेल आधी लागेल, त्याच्याशिवाय काहीच करू शकत नाही हो. आपण. आम्ही सध्या आमच्या स्वयंपाकघरामध्ये नीलम स्टेनलेस स्टीलची भांडी वापरतो. अच्छा. जरा तेल थोडंसं हात सोडून घालावं लागतं झाला मिसळीला. तुम्ही? दादा पास करत जातो. हो, हो. तुझा तेवढा हातभार लागेल त्याच्यात. ती तुला दादा म्हणते? कधी 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 तेच ना, प्रसंग पाहून. कधी कधी किती भाग्यवान आहेस तू. न माझा धाकटा भाऊ मला दादा म्हणला, न मी माझ्या मोठ्या ताईला ताई म्हणला. चिडली की मी दादा म्हणते ऍक्च्युली, म्हणजे कामं करून होतात ना. ते मूड वरती आहे. कधी दादा कधी अभिनय. आम्ही आमच्या ताईला काय गुड्डे, घबरे आणि ती संख्यान आधड्या. वा वा. हो, कारण तुमची नावं, मला अधोक्षरचं नाव जेव्हा आधी कळालं तेव्हा मला ते पाठ करायला 5 मिनिटं. अरे तू तरी म्हणजे तसा आमच्या परिवाराशी संबंधित नसताना तुला ते पाठ करायला वेळ लागला. माझा एक मामा आहे, तो अधोक्षरला अनेक वर्ष घटोचकत म्हणतो. काय संबंध आहे याचा? वा वा वा. पण ते असं आहे. घटोचकतचं काय? ताई, तुम्ही तेलामध्ये काय मोहरी जिरं टाकलं का? हिंग, जिरं, मोहरी, कढीपत्ता, कांदा टाकलेला आहे. आणि आता हळद. आता मी टॅमॅटो घातलाय कांद्यामध्ये. हा, काय थोडासा तो घातलं? मऊ टॅमॅटो. बरं, ठीक आहे. कांदा लसूण मसाला घातला. कांदा लसूण आता मसाला लाल. घातला. थोडी लाल तिखट म्हणजे मिरची पावडर पण घातली. थोडा झणझणीत करा तुम्ही. ऍक्च्युअली कांदा लसूण मसाल्याला थोडासा गरम मसाला असतो, त्यामुळे सांभाळूनच घालायचा, नाहीतर त्याचा झटका बसतो. This you want? म्हणजे गाडीत पेट्रोल न टाकता माणूस कोल्हापूर पर्यंत पोहोचला पाहिजे एवढी तिखट करा. काय देऊ? धना पावडर थोडी टाक याच्यामध्ये. अभिनयचे किती सिक्रेट्स तुझ्याकडे आहेत ते. बापरे, खरे किती, आपण उघड नकोच किती बोलूया. ते विचारा. आपण नकोच बोलूया विषय. ठीक आहे, जाऊ द्या. इथे तरी नको. मसाला दे तू स्वामी. भेट वाटण घरी दे. येशील ना तेव्हा पार्टीला येईल. हा, मम्मा. वाटण दे. वाव, ए, स्वयंपाक करताना गप्पा नका. गप्पा नाही फालतू ते. त्यांना असं वाटेल हे तिघं भेटली तर चकाट्या पिटतायत. मग काय गप्पा करायला लागलो. तिथं मसाला करपेल माझा. बघा ना, हे मुलं गप्पा मारतायत ताई. काय ग स्वानंदी, अभिनयची कुठली मैत्रीण तुला त्याच्याबरोबर जास्त पाहायला जास्त आवडते? अरे मी नाही ओळखत पण त्यांना. अरे देवा. इंडस्ट्रीतला कोणीच नाही. होत्या ज्या होत्या आता जाऊ दे. कसं असतं ना, काही नसतं, काही नसतं. कसं असतं ना, जिथे सुरुवात होती तिथे काही नसतं. मी जरा गाडी मारतो. आता मध्यंतरी काही वर्षांपूर्वी तिने थोडं कमी तिखट बनवायला सुरुवात केली. त्याआधी जेव्हा ती बनवायची तेव्हा साधारण घरात कोण इमोशनल सिनेमा बघतात का इतकी लोक रडायची. थोडस ना पाणी घालते, मीठ घालायचंय फक्त. आता अशी तर्री यायला पाहिजे अजून. येईल. मी कधी कधी काय करते, अशी तर्री नाही आली ना तर एक्स्ट्रा वेगळं वरतून फोडणी लावून असं मस्त टाकलंय की अशी मस्त तर्री येते. छान. ठेवा झाकण. ठीक आहे, आता झाकण. किती वेळ लागेल साधारण? नाही तर शिजलेलंच आहे ना तर सगळं, फक्त उकळी येऊ दे ना चांगली व्यवस्थित. जरा उकळी आली की मग आपण हां.
मिसळ सजवायची तयारी करूया. मिसळ तयार झालेली आहे मंडळी. किचन म्हणलं की भांड्याला भांडं लागणारच, पण हे भांडं नीलम स्टेनलेस स्टीलचंच असू द्या, कारण गेली 50हून अधिक वर्षे दर्जा, विश्वास आणि खात्रीशीर सेवेसाठी ओळखला जाणारा ब्रँड म्हणजेच नीलम स्टेनलेस स्टील. नीलम तुम्हाला देतं जाड स्टील पासून बनलेली, स्वच्छ, करायला सोपी आणि गंज न लागणारी भांडी, जी असतात रोजच्या वापरासाठी सुरक्षित आणि टिकाऊ. याच आमच्या नीलम स्टेनलेस स्टील कडून पाहुण्यांना मिळतं एक छानस गिफ्ट हॅम्पर. धन्यवाद. Thank you. मिसळीचा सुगंध अख्ख्या स्टुडिओभर पसरायला लागलेला आहे आणि मला वाटतं हीच ती वेळ झाकण काढायची. हो. आहा 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 हा 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 हा. अप्रतिम, माइंड ब्लोईंग. आता मिसळ काढण्याचं काम मी करतो. कमाल. आता फरसाण तुम्ही तुमच्या सढळ हस्ते आणि शुभ हस्ते घाला. बेभान होतो रे मी मिसळ वगैरे पाहिल्यावर. प्रश्नच नाही. आता कसं, ते कसं आता कसं संपूर्ण हे बघा, वा वा पूर्ण डिश तयार. येस. जरूर या बेर्डे मिसळ खायला. प्लीज. तर आपण ही खाऊया, पण त्याआधी प्रेक्षक हो तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. झणझणीत मिसळ. साहित्य: तेल, जिरे, मोहरी, हिंग, कढीपत्ता, कांदा, टोमॅटो, बटाटा, हळद, कांदा लसूण मसाला, लाल तिखट, गरम मसाला, धणे जिरे पूड, ओलं खोबरं, सुकं खोबरं आणि खसखस यांचे वाटण, मोड आलेली मिक्स कडधान्ये, फरसाण, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर आणि लिंबू. कृती: एका कढईत तेल गरम करून त्यात हिंग, जिरे, मोहरी आणि कढीपत्ता टाकून खमंग फोडणी द्या. त्यानंतर त्यात बारीक चिरलेला कांदा घालून तो गुलाबी रंगावर परतून घ्या. कांदा परतला की त्यात हळद आणि बारीक चिरलेला टोमॅटो घालून टोमॅटो मऊ होईपर्यंत परता. आता त्यात कांदा लसूण मसाला, लाल तिखट, गरम मसाला आणि धणे जिरे पूड घालून मसाल्यांचा कच्चा स्वाद जाईपर्यंत परता. तयार मसाल्यात बटाट्याचे तुकडे घालून परता. त्यानंतर खोबरं आणि खसखसचे वाटण घाला. थोडं तेल घालून हे वाटण मसाल्यासोबत छान तेल सुटेपर्यंत परतून घ्या. आता यात मोड आलेली मिक्स कडधान्ये घाला आणि सर्व मिश्रण एकत्र करा. आवश्यकतेनुसार पाणी घालून नीट एकत्र करून घ्या. कढईवर झाकण ठेवून व्यवस्थित शिजवून घ्या. रस्सा उकळला की त्याला छान तरी येईल. एका बोल मध्ये आधी तयार रस्सा आणि कडधान्ये घ्या. त्यावर भरपूर फरसाण घाला. वरून कोथिंबीर आणि बारीक चिरलेला कांदा गरमागरम पावासोबत सर्व्ह करा. मिसळ करतानाची पितांबरी रुचाला महत्वाचे टेप. तर्रीचा रंग एकदम लालसर करायचा असेल तर तेलात लाल तिखट आणि थोडं पाणी घाला. त्यामुळे मिसळ वरती छान तर्री येईल.